అరే నువ్వు నమ్ముతాను आधे किलो लेते ना 30 रुपए किलो करेला 60 रुपए किलो बस एक मिनट भाजी घ्यायला आलोय आज गाजरचा हलवा आहे इथं भाजी का धंदा करना ये मेरा है वो ओए मांगा फ्रेश नहीं है। हाँ ठीक है कितना चाहिए वैतागले ते सगळे जण पब्लिक बघा पब्लिक फुल गर्दी आहे कोणाचं काय आहे ते आमच्या भाज्या दुसऱ्यांना देते बैल मोठे शेड इथे आहेत बघा बिझी आहेत लय आता भेटूया गाजरचा हलवा बनवताना हे बघा एवढी सारी भाजी घेतलेली आहे आता घरी बनवणार ओ शेठ बाय करा शेठ यहाँ वापस है बड़े शेठ का बड़े शेठ मार्केटमधनं आणि हातियार दिले माझ्या बायकोने आत्ताच मला हे आणि गाजर आणि याच्यात आपण काढणार आहे तर आता बघूया गाजरचा हलवा कसा बनतो आता हे किसल्यावरती कारण की खूप आहेत 1-1.5 किलो आहे तर किसण्याचा व्हिडिओ नाही काढू शकत तुम्ही किसल्यानंतर दाखवतो तुम्हाला गेटिंग रेडी फॉर यमी गाजर का हलवा विकी भरपूर मेहनत करतोय किसायचं वर्क इन प्रोग्रेस गाइस आधा घंटा हो गया है हम देख सकते हैं इतने गाजर किसके गए अभी ये 2 बच्चे वर्क इज स्टिल इन प्रोग्रेस सगळं किसून झालेलं आहे आता आपली दुसरी फाईट सुरू दिस इज रेडी दिस इज टोप कढई वॉटेवर तुम्ही काय बोलता आणि दिस इज देसी घी मध्ये आम्ही बनवतोय गाजरचा हलवा घी बाहेर आलेला आहे ये बघू शकता घी पातळ झालेलं आहे आता बघा असं पाणी काढून घ्या चेंडू बनवा त्याचा तुम्हाला चेंडू कळत नसेल तर गुगल करू शकता आणि आता त्याच्यात आपण सोडायचं तर आरामात सोडा गॅस फास्ट थोडासा स्लो करून ठेवा तर बघू शकता आता हे याच्यात सोडणार आणि हे असं हळूहळू आणि मग शिजायला ठेवणार म्हणजे पुढची प्रोसेस तुम्हाला थोड्या वेळानं दाखवते बघा असं पाणी काढून घ्यायचं याच्यातनं कसा बनला आहे ते फक्त आम्हाला माहिती आहे नंतर सांगतो तुम्हाला आता एकदम चांगल्या प्रकारे आता याच्यात मिक्स केलं आहे घी आणि तूप आणि गाजरचा हलवा हलवा कुठे झाला गाजर आणि घी हे बघा असं पाणी निस्तरून घ्यायचं सगळं याच्यात आम्ही मिक्स केलं आहे आता मस्त मिक्स केलं आहे आता याला झाकून ठेवणार 10 मिनटं साखर कधी टाकणार माझी बायको सांगेल तुम्हाला थोड्या वेळाने शिजलेलं आहे आता कलर कसा सुंदर आलाय बघा आता आपण दूध बॉईल करून ठेवलंय त्याला दूध ऑलरेडी बॉइल्ड आहे आपल्याकडे आपण आता याच्यात मिक्स करणार दोन्ही मिक्सर झाले की दुधाची चव पण येणार त्याला चेक करते गरम आहे आपल्याला आता ना मावा टाकायची गरज नाही याच्यात थोडं टाकून आपण मिक्स करूया त्याला आम्ही किती किलोचा बनवलाय त्याच्याचं काय लेणं देणं नाही तुम्हाला किती किलो बनवायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही बनवा नाही आम्ही 2 किलो गाजर घेतली आहे आणि हा अर्धा लिटर दूध आहे तर आपण हळूहळू त्याच्यात टाकूया गाजरचा मॉइश्चर गेला की लगेच तुम्ही हळूहळू थोडं दूध टाका दुधाला पण चांगलं पकवायचं आपल्याला याच्यासोबत
आता आपण याला शिजायला ठेवूया, भेटूया थोड्या वेळाने. झालेलं आहे. आपण एक याच्यामध्ये साखर आणि वेलची कुटून घेतली आणि थोडंसं आमिरोवाला स्वाद. हे बघा आटलं आहे दूध. आता पण मग अशी दूध टाकलेलं, आता दूध आटलं आहे याच्यामध्ये. कसं आहे, मस्त आहे ना एकदम. यम यम. हे आता साखर आणि वेलची पावडर आपण मिक्स करणार आहे त्याच्यामध्ये. वेलची टाकायची, मस्त चवीनुसार. सुगंध येतो वेलचीचा, फ्लेवर खूप छान येतो वेलची टाकल्यावर. जुगाड करायचा, वेस्ट काही करायचं नाही वेल. साखर पाणी सोडते म्हणून चिटकलं जातं, अजिबात काय सोडायचं नाही. यो क्लीन. टाकायचा माल मसाला. आता याला परत शिजायला ठेवणार आहे थोड्या वेळाने. कारण आम्ही आता साखर टाकणार. साखर टाकलं की साखर विरघळेपर्यंत आणि कणकणमध्ये घुसेपर्यंत ती साखर वेट करूया. हे बघा आपण साखर टाकलेली. आता साखर मिक्स करूया आपण. हे बघा अशी साखर टाकायची चवीनुसार. आम्ही तीन वाट्या टाकल्या. तुम्हाला किती गोड हवं आहे त्याच्या हिशोबाने टाका. आता मस्तपैकी मिक्स करूया. शुगर पेशंट असतील तर शुगर फ्रीचे टॅबलेट टाकू शकता तुम्ही गोडसाठी. आता आम्ही याला असंच आटायला ठेवणार आहे. दूध आहे अजून याच्यामध्ये, तर तुम्हाला कळवतो. मिक्स करत राहायचं. थोडंसं पाणी आले ते बघा. दूध आहे, पाणी नाही आहे. साखरेचं पाणी आहे. तर थोडंसं मिक्स करायचं आणि आटायला ठेवायचं झाकून. परत एकदा आटायला ठेवलेला होता, बनला आहे का नाही माहीत नाही. झालाय हे बघा आटलंय मस्त. आता रेडी एकदम. कसं आहे एकदम यम यम. आता आम्ही तुम्हाला उद्या खाऊन सांगतो कसं आहे, कारण की आता नैवेद्य दाखवायचं आहे बाप्पाला. तर सकाळीच नैवेद्य दाखवणार आणि मग खाणार. मस्तपैकी सगळं झालं एकदम. बघा कसा सुंदर कलर आलाय. आता आम्ही मस्त ह्याला खाणार. माझी केस बघ कशा